चला आता आपल्या सोबत आहेत अण्णा आणि आता पुन्हा आता सौरभ आहे, असद पण येणार आहे, सतीशदा नाही आता आता अण्णा आता जातोय आपण पुन्हा एकदा आपल्या आता ती पगवल ते आता काढण्यासाठी. आता बघूया आता किती आपल्याला रिझल्ट मिळतोय ते. नमस्कार मित्रांनो, मी गणेश मेडेकर पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण जाणार आहोत आपल्या कोकणातील पारंपरिक मासेमारी करण्यासाठी, म्हणजेच आपल्या कोकणामध्ये पगवलीने मासेमारी कशी केली जाते ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत. तर माझ्यासोबत आहेत आज अण्णा आहेत, सौरभ आहे, प्रसाद आहे. तर चला आता आपण जातोय आणि आपण जी पगवल टाकलेली आहे ऑलरेडी ती टाकलेली पगवल आपण काढायला जातोय. तर त्याच्या आधी आपण दुपारी पगवल आपण पालवली होती, म्हणजे सकाळी जेव्हा पगवल टाकली होती त्याच्यानंतर ती एकदा चेक करून आम्ही पुन्हा घरी गेलो होतो आणि आता पुन्हा येताना आपण ही व्हिडिओ चालू केले, कारण की आता आपल्याला पगवल काढायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला रिपोर्ट किती मिळतो आहे तो रिपोर्ट आता तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत. तर मित्रांनो, चला आता थोडाही विलंब न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरू करूया. मित्रांनो, आता आपण आलो आहोत इथे आपल्या वरच्या काढाच्या इथे, म्हणजे इथून आता पाठीमागे बघाल तुम्ही, तर इथून आता आपल्याला सुरुवात करायची आपली पगवल काढण्यासाठी. तर अण्णा आता सुरुवात करतील, तर ती बघूया आपण आता पगवल काढताना. आता त्याला किती रिझल्ट आला, किती मच्छर आहे ती बघूया. आता अण्णाने आता काढले, आता वरचा काढ आहे तो काढलाय, जे आपली निशाणी असते दोन ठिकाणची पाण्यामध्ये तरंगत, तर त्या एकाला काढले. आता इथून आता सुरुवात करायची आपल्याला पुढे तिकडे त्या साईडला जाण्याची. इथून सुरुवात आहे आणि तिकडे त्या साईडला तिथे एंड आहे. नांगर पहिला काढला इथून, तर नांगर काढल्यानंतर आता सुरुवात होईल आपल्या आता आपली जी पगवल आहे ती काढण्यासाठी. आपली पगवल काढायला आता सुरुवात केलेली आहे अण्णाने. आता बघूया आता आपल्याला काय रिझल्ट मिळाला आहे ते. बघा काय भेटलंय, एकदम होडक्याच्या खाली गेलं ते खाली शिंगटी.
अजून एक आली आहे, थोडी मोठी आहे ना. आवाज बघ कशी करते आवाज. मस्त रे, गोल्डन आहे. अजून एक आली, अजून एक आली बघ. तोंडात नाही लागली तिथे का दिसताना तिथं त्या माधुरीतला आहे का? गेलेले कुठेतरी. माधुरीतलाच आहे. घरावर पकडायला गावल्याशिवाय काय नाही करत. काल गेला तो हा नाही तो. माधुरीतलाच आहे. इंडिया आहे म्हणतोस. गाऱ्या लावल्यात का तुम्ही? या गाऱ्या सगळ्या आता पगवल काढते, तर गाऱ्या सर्व इथे लावतात अण्णा रशीला. जुगाड केलेला आहे रशीचा. शेवटच्या थोड्याशाच गाऱ्या राहिल्यात ना. हा, एका दुसरीला असेल आता. हा आपला एंड पॉईंट आला इथं, हा बघा. थोड्याशा आता गाऱ्या राहिल्यात, त्यापैकी आता काही जणांना भेटते का बघूया आता गाऱ्यांना. हे बघा बुडबुड्या आल्या बघा. आहे वाटतं कोणतरी आहे, मोठा आहे बघा. सगळ्या शिंगट्याच आहेत, आई मोठी आहे, मोठा पीस आहे हा. हे बघा आला वरती. मगाशी एक आपण आलो होतो त्यावेळेस पण आपल्याला एक एवढा मोठा भेटला होता, आणि आता एंड पॉइंटला पण आपल्याला मोठा मिळाला आहे बघा, शिंगाडा. अण्णा काढतील हिला सावकाश, कारण की हिला काटा एक असतो. तो काटा एवढा डेंजरस असतो ना मित्रांनो, की तो काटा लागल्याच्या नंतर पूर्ण शरीर पूर्ण फणफणायला सुरुवात करेल, म्हणून तो सांभाळून काढायला लागतो. तर अण्णा तुम्हाला तो काटा दाखवतील, कुठला काटा येतो. फटकणार तिची आता घरी काढतात अण्णा. तर किती किलोचा आहे अण्णा? 1.5 किलोचा आहे ना. मगाचा जो पीस होता आपण जो पालवायला आलो होतो तेव्हाचा पीस एक होता, तसा सेम आता मिळाला आपल्याला शिंगाडा 1.5 किलोचा. आता आलोय आपण हा एंड पॉईंटला. हे बघा हा एंड पॉईंट आहे आपला. आता इथे अजून एखादी घरी वगैरे असेल अजून, तर चांगला रिपोर्ट आपल्याला मिळाला आहे. मागासपेक्षा आपण पालवायला आलो त्यापेक्षा चांगला रिपोर्ट मिळाला आपल्याला. या लोकांनी मध्ये टाकली. अण्णा तो काटा दाखवा अण्णा. राहू दे आता राहू दे. आता नको रे, अण्णांच्या हातांना सटकल विटकल. हा बघा हा काटा असतो तो. काटा साईडला 3 काटे असतात हे, काटे असतात आणि खूप डेंजर असतात ना अण्णा हे. ते लागल्या हाताला तर पूर्ण शरीर पूर्ण माणसाचं सुकत जातो आणि फणफणतो भरपूर, नाचतो अक्षरशः माणूस. तो विषारी काटा आहे तो, त्याच्यामुळे तो काढताना सांभाळून, त्याला हाताळताना मग सांभाळून हाताळायला लागतो. अण्णा बोलले की समजायचं आहे. आता काय इथं एवढं साईडला लागतंय. तू काढतो तिकडे आहे. रशीला माहिती. अण्णा मागासारखं घ्या. हा आपला आता एंड पॉइंट आलाय नांगराचा. आता अण्णा नांगर खेचतायत. आता आपल्या गाऱ्या झाल्या सगळ्या, टोटल 50 गाऱ्या होत्या.
आता नांगर खेचून आपण निघूया. थांबा. सटकल लवकर ये. नाही सुटलं. ओढ. हां. अरे कर कुठे ठेव? पकड बरोबर. ठेव. झाला आपला एंड पॉईंटचा कार्ड जो होता तो आपण आता खेचलाय. आता निघूया घरी. चांगला रिपोर्ट मिळाला आपल्याला आहे ना अण्णा. मगाशी आपण पालवायला आलो होतो त्याच्यापेक्षा पण आपल्याला आता आपल्या पगोलीला चांगला रिपोर्ट मिळाला आहे. आता हे निघून आता हे घेऊया आणि निघूया आपल्या घरी. तर मित्रांनो फायनली आता आलो आहोत आपल्या तळी आपल्या बंदराकडे. आणि आपली जी आजची व्हिडिओ होती ती तुम्हाला आपल्या कोकणातील पारंपरिक मासेमारी जी आहे ती बघायला मिळाली. आणि त्याच्यापैकी आपल्या कोकणामध्ये पगवलीने मासेमारी कशी होते त्याची पद्धत तुम्हाला आज बघायला मिळाली. तर आपण आलो सकाळी आणि सकाळी आल्याच्यानंतर सतीश होतो सोबत, सौरभ अण्णा वगैरे आणि अजिंक्य होता. आणि त्यानंतर आपण पुन्हा गेलो आपण पालवायलासाठी. तर पालवण्यासाठी गेल्याच्यानंतर आपल्याला काही रिपोर्ट्स मिळाले होते, म्हणजे आपल्याला काही मच्छी मिळाली. आणि आता पुन्हा आपण ती पगवल काढण्यासाठी गेलो. त्यावेळेस आपल्याबरोबर अण्णा, सौरभ आणि प्रसाद होते. तर आता आपल्याला छान असा रिपोर्ट्स मिळाला आहे. आपल्याला शेंगटी हा प्रकार मिळाला आहे. तर शेंगटी आता मिळाले मस्त. आणि आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपल्या कोकणातील पारंपरिक मासेमारी बघायला मिळाली. तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप छान छान असे कमेंट्स करा. आणि मित्रांनो प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि आपले सबस्क्रायबर वाढले पाहिजेत आणि व्ह्यूअर्ससुद्धा वाढले पाहिजेत. आणि तर मित्रांनो असेच आपल्या कोकणातील विविध तुम्हाला व्हिडिओज बघायला मिळतील. आता सध्या तरी मी आहे गावाला आणि थोड्याच दिवसांनी निघेन मुंबईला. तर आता बघूया. आता आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर चला भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय अँड टेक केअर.